हे मंडळी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं व्लॉग विथ तनुजा चॅनलवरती. बघा आमची मंडळी कशी मस्त दिसतायत. आम्ही चाललोय फिरायला. बऱ्याच दिवसापासून आमचं ठरलं होतं की ह्यांना घेऊन स्नेक पार्कला जायचं. हो, पुण्याच्या सर्पोद्यानला जायचं असं बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं. पण प्लॅन काही होतच नव्हता. फायनली आमचा प्लॅन झाला. आम्ही दोघी बहिणी एकत्र आलो आणि मम्मीला घेऊन निघालो. सो बघा धैर्य किती छान रेडी झाली आहे. आणि हो, तुम्हाला आवर्जून सांगायचं की ही जी टोपी किंवा ही ही कॅप आणि हे जे गॉगल वगैरे दिसतोय ना, हे सगळं आमच्या दादाचं आहे बरं का. गेलो मस्त असं तुम्हाला शूट करण्यासाठी दाखवलं, की बघा मी आलेली आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय, जे की स्नेक पार्क सुद्धा म्हणतो आणि सर्प उद्यान म्हणतो. हे सगळे प्राणी आधी होते पेशवे बागेत, पण आता हे इकडे शिफ्ट केलेले आहेत. मला सगळे दाखवते जेवढे जेवढे अलाउड आहेत तेवढे. आता आम्ही आलेलो आहे मोरच्या सेक्शन मध्ये, ते पण मी तुम्हाला दाखवते. फिरायला जायचं म्हटलं की धैर्य आणि श्रेयांश इतके एक्साइटेड असतात ना. बघा किती छान आमची मंडळी तयार झाली आहे. हो, पण ह्याच्यामध्ये मी कमी दिसणार आहे कारण मी जास्त कॅप्चरच करत होते आणि मला जे जे पॉसिबल झाले सगळं मी कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय. गेलो तेव्हाच आम्हाला हे माकडे दिसली होती, इतकी छान होती. त्याच्यानंतर सापाच्या झोनमध्ये गेलो होतं. स्नेक पार्क म्हटलं की स्नेक असणारच. आणि हो, पूर्वी इथे खूप जास्त साप असायचे, पूर्ण असे गड्डे असायचे सापाचे, पण हल्ली त्यांनी खूप कमी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की छोटे-छोटे साप आहेत आणि ना असे आहेत की ते आपल्याला दिसणार सुद्धा नाही झाडांवर. आणि हे बघा इथे अजगरचं सेक्शन होतं आणि धैर्याला मी सांगत होते की हा कालिया नाग आहे आणि तिने विश्वास सुद्धा ठेवला. हा अजगराचा निश्चित पडून होता, जसा पडतो तसाच. खूपच डेंजर दिसतात हे प्राणी, खरंच खूप भीती सुद्धा वाटते. आता बघा हे सापाचं सेक्शन आहे. आता इथे साप दिसतोय का तुम्हाला? हिरव्या कलरचा होता आणि आम्हाला सुद्धा वेळ लागला होता ह्याला शोधायला. अजून एक साप होता इथे, हे बघा. अजून एक साप आहे, तो दिसत नाहीये. ज्यावेळेस आता असे साप आहे ना आपल्याला झाडांवर वगैरे पण दिसणार नाही कारण ते अगदीच झाडाच्या कलरचे आहेत. तर मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता माझ्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी किती ह्याला म्हणजे साथ देते मला माहिती नाही, पण मी पूर्णपणे कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय आणि पाण्यात आता सुद्धा ह्या साप मोरच्या होते. ह्याच्यात आलोय आम्ही. तुम्हाला किती दिसते मला माहित नाही, जस्ट मी झूम करून बॅक कॅमेराने दाखवते. त्याच्या आधी ना मी तुम्हाला इथला नजारा दाखवते. आणि ह्या दोघांची गडबड बघा, तुम्हाला एक एक्स्ट्रा माणूस लागणारच आहे. आता इथून चालू होतो मोर, म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी पिकॉक. पण हा काही दिसतच नव्हता कारण हा खूपच जास्त वरती होता आणि नेट लावली होती आणि ऊन सुद्धा होतं. सो खूप जास्त त्रास होत होता बघायला आणि दिसत नव्हता, आम्हाला अगदी तर इथे कोपऱ्यातच होता. जाळी लावली आहे त्याच्यामुळे जास्त काही दिसत नाहीये. आता पुढचे प्राणी जेवढे कव्हर होतील तेवढे करतो. खूपच छान आणि खूप जास्त छान एन्व्हायरमेंट आहे इथलं. आणि हो, आम्ही अशा पॉइंटला आलोय ना, म्हणजे अशा वेळेस आलोय की जास्त गर्दी सुद्धा नाहीये. हे बघा मंडळी, अजून काहीच कव्हर केलं नाहीयेत आणि हे सगळे मंडळी थकलेले आहेत पाणी प्यायला. अजून तर आम्ही जस्ट सुरुवातच केलेली आहे आणि ह्या मॅडमला पण तहान लागली आहे. आणि ह्या पार्कमध्ये मी तुम्हाला सांगते, हाच जो सीझन आहे ना आता फेब्रुवारी, मार्च ह्यामध्येच तुम्ही येऊन जावा. कारण आहे ना मेमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि खूप जास्त ऊन आहे आणि हे प्राणी खूप जास्त लांब ठेवलेले आहेत. सो त्याच्यामुळे आपण खूप जास्त दमतो, की पोरांना घेऊन येत असतो आपण हौशेने, लहान मुलांना घेऊन येतो आणि खूप लांब आहे हे प्राणी, त्याच्यामुळे उन्हामुळे पण खूप जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्ही हाच जो सीझन आहे तो चांगला आहे येण्यासाठी. आता इथे होते वाघाची मावशी. हो, रानमांजरचं सेक्शन होतं हे आणि दिसत नव्हती जास्त, पण मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला. इथे सुद्धा होती, 2 होत्या, पण जास्त दिसत नव्हत्या. आता हे दोघं बघा किती छान एन्जॉय करतायत म्हणून मस्त असं कॅप्चर केलं. पण करत असतानाच हे दोघं डिव्हाईड झाले आणि छानच एन्जॉय केलं लहान मुलांनी. पण मला हे पण सांगायचं आहे आवर्जून, की जास्त टोडलर मुलांना आणू नका. बघा शाळेची ट्रिप सुद्धा आली होती आणि 2-3 शाळा आल्या होत्या. अजिबात गर्दी नव्हती. मस्त असं आमचं एन्जॉय पण झाली ही ट्रिप. छोटीशी छानशी ट्रिप एन्जॉय झाली.
आता हे होतं टायगरचं सेक्शन बघा टायगर दिसतोय आणि चांगलं आम्हाला दिसला हा कारण दरवेळेस आम्ही जातो ना त्यावेळेस कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो सो आम्हाला दिसत नाही पण तुम्ही बघू शकता मी खूप छान कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल जर इथे सर्पोद्यानला लहान मुलांना दाखवायला तर प्लीज अजिबात घेऊन येऊ नका. ऍटलिस्ट हे अशा 2 वर्षाच्या पोरांना तरी हे बघू तर देत नाहीत आणि असं घेऊन यावं लागतं त्यांना आणि आपला पण हात दुखतो खूप जास्त. हो ना धैर्य? हा तिने ऍग्री केलेलं आहे. सो ऑन सिरियस नोट प्लीज माझा पॉइंट नोट करा. आता इथे सुद्धा टायगर होता पण इथे व्हाईट टायगर म्हणत होते पण हा टायगर जास्त दिसला नाही आम्हाला आणि व्हाईट तर नव्हताच हा येल्लोच दिसत होता पण खूपच लांब होता. मी प्रयत्न केला होता जर माझ्याकडे चांगला मोबाईल असता तर नक्कीच तुम्हाला क्लिअरिटी दिसली असती कारण तो जवळून दिसत होता मोबाईलमधनं मला एवढा कॅप्चर नाही करता आला. शांत आणि निवांतपणे बसला होता. अजून आमचा अर्ध सुद्धा नाही झालेलं. अजून आमचा अर्ध सुद्धा बघून नाही झालं पण ह्यांना भूक लागलेली आहे बघा. पेटपूजा चालू केलेली आहे ह्यांनी. आता हे होतं काळविटांचं घर बघा किती काळवीट आहेत आणि हरिण पण होतं ह्याच्यात. मी दाखवेल तुम्हाला जेवढं मला कॅप्चर करायचं म्हणजे करता आले तेवढं केलेलं आहे आणि खूप जास्त मला काळवीटच दिसले ह्याच्यात सो तुम्ही सुद्धा बघा. हरिण डिअर आता आलेलो आहे आम्ही डिअर सेक्शनला. तुम्ही बघू शकता इतके मस्त आहेत. मी तुम्हाला बॅक कॅमेरानेच दाखवते कारण फ्रंटने तेवढे छान दिसत नाही. आता हे आहे हरणांचं कुळूप. कुळूपच म्हणतात आता मला तो शब्द आठवत नाहीये. खूप असे हरणं होती म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. बरेचसे प्राणी बघितले आम्ही. उन्हामुळे ते बाहेर सुद्धा येत होते कारण त्यांना आतमध्ये खूप जास्त थंडावा गरम होत होतं त्याच्यामुळे. धैर्य मागे पडशील. आणि हो आतमध्ये यांनी अशी सोय सुद्धा केलेली आहे ज्यांना कोणाला गाडीने जायचं त्यांना सुद्धा जाऊ शकता आणि पर पर्सन ₹50 चार्जेस आहे त्याचे. ह्याची सुद्धा खूप जास्त हेल्प होते आणि आपला बराचसा टाइम वाचतो. आता आम्ही वेळ निवडली होती 11ची जाईपर्यंत आम्हाला आतमध्ये फिरायला 2-3 तास आरामशीर लागले. खूप जास्त ऊन होतं पण ह्या झाडांमुळे खूप जास्त हेल्प होत होती म्हणजे खूप अशी चांगली सावली सुद्धा येत होती आणि मधून-मधून वारा येत होतं. हे हत्तीचं लास्ट सेक्शन आहे. तुम्ही बघू शकता 2 हत्ती आहेत आणि या 2 हत्तींसाठी आम्ही खूप मोठा प्रवास केला होता कारण हे खूप लांब होतं. शेवटी फायनली आम्हाला हत्ती बघायला मिळाले कारण आमच्या मुलांना सुद्धा बघायचे होते. ते असतं ना एक मोठा हत्ती त्यांना ते गाणं गायचं होतं. मजा करतीये. आता इथे ना आम्ही फिरायला गेल्यावर श्रेयांश इतका मस्ती करत होता आणि मी रागावले होते त्याच्यामुळे तो माझ्यावर रुसून बसला होता आणि इतका क्यूट रुसतो हा त्याच्यामुळे मी लगेच कॅप्चर केलं आणि त्याची मम्मा आला की लगेच त्याच्या जवळ गेला. आता कुठेही नेलं तरी लहान मुलांना खेळायला पाहिजे भलेही आपण त्यांना खेळण्याच्या सेक्शन मध्ये नेलं तरी त्यांचं एक वेगळंच चाललेलं असतं. ह्या दोघांची अशी मस्ती चालू होती आणि हो चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. हाय गाईज तर आता आम्ही खूप जास्त दमलेलो आहे म्हणून एका ठिकाणी आम्ही विसावा घेतोय. तर तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्हाला मी सांगते की हत्तीचं सेक्शन खूप लांब आहे तर तुम्ही हत्ती स्किप करू शकता कारण आपण जत्रेत वगैरे पण हत्ती बघतो असं मला वाटतं पण तुम्ही हौसेने येत असाल तर प्लीज नक्की या. छान आहे पण तुम्ही जो मौसम चूज करता ना तो तुमच्या वाईजली चूज करा कारण उन्हाळ्यात जास्त येऊ नका खूप जास्त ऊन आहे सो आपल्याला खूप जास्त त्रास होतो. आपण येतो लहान मुलांना घेऊन पण खूप जास्त त्रास होतो. बाहेर आलो खूप जास्त दमलं होतं पण श्रेया आणि धैर्य अजिबात दमायला तयार नव्हते आणि हो त्यांना आईस्क्रीम पार्टी सुद्धा पाहिजे होती. आता स्नेक पार्कला गेलोय आणि कात्रजच्या डेअरीत आलो नाही असं तर होणार नाही. मस्त असे आईस्क्रीम खाल्ली थंडगार अगदी वाटलं आणि हो मी तुम्हाला आवर्जून सांगेल तुम्ही हाच मोसम आहे यायचा कारण अगदी उन्हाळ्यात येऊन पण तुम्ही ही ट्रिप एन्जॉय नाही करू शकणार कारण प्राणी खूप जास्त लांब आहेत सो आपण खूप जास्त दमतो. चला ब्लॉगचा इथंच करते. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.